स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा आजपासून आपण टॉपिक वाईज मराठी विषयाची प्रत्येक विषयाची सिरीज चालू केलेली आहे. प्रत्येक विषय हा आपण टॉपिक वाईज घेणार आहोत. माहिती आणि त्याच्यावरचे प्रश्न असा आपला डेली सराव राहणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायचं आहे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत ह्यात. प्रत्येक सब्जेक्ट प्रत्येक टॉपिक हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. एक मार्क तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. शेवटी आपण त्याच्यावरचे प्रश्न घेणार आहोत, सराव घेणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त फायदा होणार आहे. काय करायचं आहे, त्यामुळं सर्वांनी जास्तीत जास्त लिंक शेअर करायची आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायची आहे. चला तर आपण वेळ न घालवता सुरुवात करूया. बघा CET 2026ची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांनी काय करायचं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यामुळं तुमचा फायदा होणार आहे. चला तर आपण सुरुवात करू. पहिला पॉईंट बघा काय आज आपण काय बघणार आहोत, तर मराठी भाषेचा उगम व इतिहास यावर आपण चर्चा करणार आहोत. चला बघूया. बघा मराठी भाषा म्हणजे काय, तर भाषा म्हणजे विचार, भावना, मत इत्यादी व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे संपर्काचे साधन असते. बघा भाषा म्हणजे काय असतं, तर तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. भाषा म्हणजे काय, विचार, भावना, मत इत्यादी व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे संपर्काचे साधन, याला काय म्हणायचं, तर भाषा. बघा भाषेचं महत्त्व काय आहे. बघा भाषेचे महत्त्व कसे काय आहे. भाषेमुळे काय होतं, विचारांची देवाणघेवाण होते, समाजाची संवाद सोपा होतो, संस्कृती व परंपरा टिकून राहते आणि ज्ञानाचा प्रसार होतो. बघा भाषेचं महत्त्व, आपण भाषेमुळे तर आपण विचारांची देवाणघेवाण करू, एकमेकाशी बोलू शकतोय, समाजात संवाद साधू शकतोय, संस्कृती आणि परंपरा टिकवू शकतो. आणि भाषेमुळे, भाषाच जर नसती तर आपण एकमेकाशी संवाद साधला असता का, नाही. ज्ञानाचा प्रसार होतो, एकमेकांचे आपण ज्ञान घेतोय. आपल्या भाषेच्या माध्यमातून आपण काय करतोय, ज्ञानाचा साठा आपल्या ह्याच्यामध्ये साठवून ठेवत आहोत. चला पुढचं पॉईंट बघूया. बघा आता भाषेचे प्रकार कोणकोणते आहेत. बघा भाषेचा पहिला प्रकार आहे नैसर्गिक भाषा. नैसर्गिकरित्या तयार होते, म्हणजे निसर्गात बोलण्याचा विकास होतो. उदाहरणार्थ मराठी, हिंदी, गुजराती ज्यांची मदर टंग आहे, आपण त्याच्यामधून काय ते आहे नैसर्गिक भाषा, आपली नैसर्गिक भाषा. दुसरा प्रकार बघा काय, कृत्रिम भाषा. मानवाने मुद्दाम तयार केलेली, बघा चिन्हे संकेताद्वारे व्यक्त केलेली गणिती भाषा, संगणक भाषा, संकेत भाषा आणि वापरानुसार भाषेचे प्रकार आपण बघणार आहोत. बघा कृत्रिम भाषेमध्ये काय, आपण जे संकेतानुसार मानवाने जे तयार केले त्याला काय म्हणायचं, कृत्रिम भाषा. आणि निसर्गात आपोआप जी भाषा निर्माण होते त्याला काय म्हणायचं, नैसर्गिक भाषा. चला आपण मानवाने ज्या वापरानुसार भाषेचे प्रकार पाडले त्याला बघा कसं म्हणायचं. पहिला काय, त्यामधला मातृभाषा. घरात परिवारात शिकलेली भाषा ही कुठली असते, तर आपली मदर टंग, म्हणजे त्याला काय म्हणायचं, मातृभाषा. आपली काय आहे, मराठी भाषा आहे. आपण मातृभाषेतून मराठीतून संवाद साधतो तर आपली ती मातृभाषा झाली. बोलीभाषा बघा, विशिष्ट प्रदेशात बोलली जाणारी भाषा. बोलीभाषेला काय, आपण विशिष्ट प्रदेशात काय करतो, विशिष्ट प्रदेशात जे बोलली जाते त्याला काय म्हणायचं, बोलीभाषा. अहिरणी, मालवणी, वऱ्हाडी यामध्ये अशा प्रकारच्या भाषा येतात बोलीभाषेमध्ये. बघा पुढची भाषा कुठली, प्रमाण भाषा. आता प्रमाण भाषा कशी असते, व्याकरणानुसार शुद्ध व मान्य भाषा, म्हणजे व्याकरणीदृष्ट्या जी असते भाषा तिला काय म्हणायचं, प्रमाण भाषा. पुस्तके, वृत्तपत्रे, शाळा यातील मराठी, म्हणजे शाळेत जी शिकवली जाते, व्याकरण शाळेत शिकवली जाते, पुस्तकात असते, जी ती लँग्वेज असते का नाही असते, त्याला काय म्हणायचं, प्रमाण भाषा. चला पुढचा पॉईंट बघूया आपण. बघा मराठीतील प्रमुख बोलीभाषा कोणकोणत्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे. कोकणी, देशी व जाधववाडी, खानदेशी म्हणजे त्याला काय म्हणायचं, अहिराणी, आणि मराठवाडी आणि वऱ्हाडी ह्यात आहेत मराठीतील प्रमुख बोली भाषा आहेत. याच्यावर तुम्हाला बोलीभाषा कोणती असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. बघा चला पुढचं पॉईंट बघूया आपण, मराठी भाषेचा उगम व इतिहास. आता ह्याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती बघूया. बघा मराठी भाषेचा उगम कसा झाला. मराठी भाषा ही संस्कृतच्या प्रभावाखाली विकसित झालेली भाषा आहे. कोणाच्या, संस्कृत. हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, मराठी भाषेचा उगम कुठून झाला, तर तुम्हाला तिथं ऑप्शन येतात संस्कृत, अशा प्राकृत, मराठी असं. तर तुम्हाला काय विकसित झाला ते भाषेचा कुठून झाला विकास, तर संस्कृत हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. बघा त्याचा क्रम काय, क्रम तुम्हाला परीक्षेमध्ये एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ही IMP आहे. बघा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी हा त्याचा क्रम आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. बघा चला पुढचं बघा, मराठी भाषेचा विकास कसा झाला. बघा पूर्वी महाराष्ट्रात संस्कृत ही विद्वानांची भाषा होती. बघा संस्कृत ही कशी होती, विद्वानांची भाषा होती. सामान्य लोक प्राकृत भाषा बोलत. बघा काही सामान्य लोक काय करायचे, प्राकृत भाषा बोलायचे.
संस्कृत व प्राकृत याचा प्रभाव मिसळून, हे तुम्ही लक्षात ठेवायचं, संस्कृत आणि प्राकृत यांचा प्रभाव मिसळून पुढे त्याचा काय झाला, अपभ्रंश निर्माण झाला. अपभ्रंशातून पुढे मराठी विकसित झाली. बघा असा हा त्याचा क्रम आहे, त्यामुळे तुम्ही क्रम लक्षात ठेवायचा आहे. क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मराठीवर इतर भाषांचा प्रभाव कसा पडला. बघा मराठीवर काही भाषांचा प्रभाव दिसतो. म्हणजे कोणकोणत्या भाषेत, त्यात फारसी, कन्नड, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती ह्या तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मराठी भाषेवर कोणकोणत्या भाषेचा प्रभाव पडला, तर फारसी, कन्नड, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती. बघा भाषेची गट कोणते, फॅमिली कशी आहे भाषेची. मराठी ही इंडो युरोपियन भाषा आहे. कशी आहे, इंडो युरोपियन. इंडो आर्यन ह्या भाषा गटात मोडते. इंडो युरोपियन आहे आणि ती कोणत्या गटात मोडते, तर इंडो आर्यन. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा नाणेघाट आद्य शिलालेख, नाणेघाट येथे ब्राह्मी लिपीतील आद्य शिलालेख सापडला. बघा ब्राह्मी लिपीतील, कोणत्या लिपीतील, लक्षात ठेवा. तुम्हाला कुठल्या लिपीतील आद्य शिलालेख सापडला असं विचारलं जाऊ शकतं. ठिकाण पुणे जिल्हा जुन्नर जवळ नाणेघाट. बघा दुसरं काय, मराठीतील पहिला शिलालेख. बघा मराठीत पहिला शिलालेख, मराठीत पहिला शिलालेख श्रवण बेळगोळ कर्नाटक येथे आढळतो. बघा हे लक्षात ठेवायचं तुम्ही, कुठं, श्रवण बेळगोळ कर्नाटक येथे. काळ कुठला आहे, 983. हा शिलालेख गंगेश्वराच्या बाहुबली पुतळ्याखाली सापडला आहे. कुठे, गंगेश्वराच्या बाहुबली पुतळ्याखाली सापडला आहे. चला पुढचा पॉईंट बघूया. मराठी भाषा किती प्राचीन आहे. मराठीचा पुरावा इसवी सन 983 पासून मिळतो. बघा कधीपासून, 983. म्हणजे मराठी भाषा 1 वर्षाहून अधिक प्राचीन आहे. किती, 1 वर्षाहून अधिक प्राचीन आहे. बघा आता थोडक्यात प्राचीन ग्रंथ आणि लेखक ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. बघा सत्तसई प्रवर सेन इसवी सन 5वे शतक आहे. बघा लीलावती कन्नोड इसवी सन 8वे शतक आहे. छंद आणि छंदशास्त्र केशवदेव व्यास आणि पंचवटिका भीमाचार्य, हे तुम्ही लक्षात ठेवाय 13व्या शतकातील. मग आता पुढचे पॉईंट बघू. आता भाषा म्हणजे काय आणि त्याच्या थोडक्यात महत्त्वाचे पॉईंट आपण त्याच्यावर घेतले. आता लिपी बघा, लिपी म्हणजे काय, तर उच्चारासाठी वापरले जाणारे वर्ण चिन्हे म्हणजेच त्याला काय म्हणायचं, लिपी. उच्चारासाठी आपण जे वापरतो वर्ण चिन्ह त्याला काय म्हणायचं, लिपी. लेखनासाठी वापरली जाणारी चिन्हांची पद्धत म्हणजे लिपी. बघा लेखनासाठी आपण जी वापरली जातो चिन्हांची पद्धत असते त्याला काय म्हणायचं, लिपी. लिप या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द बनला आहे. कुठल्या, लिप या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द बनला आहे. अर्थ, लिपचा अर्थ काय, लिखाण किंवा लेखन कला. महत्त्वाच्या लिपी बघा, ब्राह्मी लिपी आणि खरोष्टी म्हणजे गंधारी आहे बघा, गंधारी, खरोष्टी आणि गंधारी. देवनागरी आणि मोडी लिपी, ह्या ब्राह्मी, खरोष्टी, गंधारी आणि देवनागरी आणि मोडी ह्या 4 लिपी महत्त्वाच्या आहेत. बघा त्यातली पहिली लिपी बघा, ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी काय सांगते बघा, भारतातील सर्वात प्राचीन लिपी आहे. ही कशी आहे, भारतातील सर्वात प्राचीन लिपी आहे. बहुतेक भारतीय लिपींचा जननी माता मानली जाते. बहुतेक भारतीय लिपी ह्या कशा मानल्या जातात, तर जननी किंवा माता मानली जातात. पुढे ब्राह्मीपासून देवनागरी विकसित झाली. ब्राह्मीपासून कुठली लिपी निर्माण झाली, तर देवनागरी. अशोककालीन शिलालेखामध्ये ब्राह्मीचा वापर केला जातो. अशोककालीन शिलालेखामध्ये कोणाचा वापर केला जातो, तर ब्राह्मीचा वापर केला जातो. गंधारी म्हणजे खरोष्टी आणि गंधारी. बघा याचं काय, लिपी आहे तर बीपी झालं. बघा लिपी प्रामुख्याने उत्तर पश्चिम भारतात वापरले जातात. बघा बौद्धकालीन ग्रंथात उल्लेख आहे त्याचा. ही ब्राह्मीची शाखा नाही. बघा ब्राह्मीची शाखा नाही, ही तुम्ही लक्षात ठेवा. गंधारी किंवा गरिष्ठ लिपी कुठली, उजवीकडून डावीकडे लिहिण्याची पद्धत आहे. बघा ही खूप महत्त्वाचं पॉईंट आहे, उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. पुढचं देवनागरी बघा, लिपी कशी असते, भारतातील प्रमुख राष्ट्रीय लिपी म्हणून मान्यता दे. कुणाला, देवनागरी लिपीला. देवनागरी शब्द हा देव प्लस नागरी ह्याच्यापासून बनला आहे. ब्राह्मी पुढे देवनागरीमध्ये विकसित झाली. मराठी, हिंदी, संस्कृत, नेपाळी इत्यादी भाषांसाठी ह्याचा वापर केला जातो. बघा देवनागरीची वैशिष्ट्ये काय, शास्त्रशुद्ध व स्पष्ट लिपी आहे. अक्षरे गोलाकार सरळ रेषेची, अक्षरांवर शिरोरेषा असते आणि उच्चार व लेखन जवळजवळ समान असते. काय हे देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये आहेत. चला 10वा पॉईंट बघूया, मोडी लिपी. आता मोडी लिपी कशी असते बघा, मराठी लेखनासाठी वापरली जाणारी जुनी लिपी आहे. कुठली, मोडी लिपी. मोड म्हणजे जलद वेगवान. मोड म्हणजेच काय असतं, तर जलद वेगवान लिहिणे. 13व्या शतकात हेमाड पंथांनी मोडीचा प्रसार केला. कोणी केला, हेमाड पंथांनी. पेशवे
शिवकालीन पत्रव्यवहारात मोडीचा वापर केला जातो. कुणाच्या? पेशवे आणि शिवकालीन. बघा 11वा पॉईंट काय? मराठी भाषेविषयी महत्त्वाची माहिती बघा. भारतातील प्रमुख भाषापैकी ही मराठी भाषा आहे. महाराष्ट्राची सर्वाधिक बोलली जाणारी ही भाषा आहे. मराठीवर संस्कृत, फारसी, कन्नड, इंग्रजी इत्यादी भाषांचा प्रभाव आहे. चला पुढचा आणि शेवटचा पॉईंट बघूया. आधुनिक मराठीतील महत्त्वाचे लेखक बघ होते. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोण आहे? यमुना पॅटर्न, बाबा पदमनजी. आधुनिक कादंबरीचे जनक कोण आहे? हरिनारायण आपटे. आधुनिक कवितेचे जनक केशवसूत. आधुनिक नाटकाचे जनक बाळ गंगाधर. पाठ्यपुस्तकानुसार विचारतात तुम्हाला आधुनिक नाटकाचे जनक कोण आहे बघा. आणि आधुनिक कवितेचे जनक हे सुद्धा तुम्हाला परीक्षेत येऊ शकतं. त्यामुळे काय करायचं हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा ह्याची PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळेल. तुम्ही टेलिग्राम लिंक जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिली असेल किंवा मी पिन तरी करून ठेवते. त्यामुळे काय करायचं आहे हे तुम्ही जास्तीत जास्त याचा सराव करायचे. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत हमखास विचारले जाऊ शकतात. आणि व्हिडिओ आवडत असेल तर काय करायचे? लाईक करायचे. बघा आता आपण ह्याच्यावर जे आपण महत्त्वाचे पॉईंट बघितले त्याच्यावर आपण 20 प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर नीट मन देऊन व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे येऊन जातील. बघा पहिला प्रश्न काय? भाषा म्हणजे काय? बघा भाषा म्हणजे काय असतं तर विचार व्यक्त करण्याचे साधन. ऑप्शन क्रमांक B ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा भाषा म्हणजे काय असतं तर विचार व्यक्त करण्याचे साधन. चला दुसरा प्रश्न बघूया. भाषा ही कशाचे माध्यम आहे? भाषा ही कशाचं माध्यम आहे तर संवादाचं माध्यम आहे. भाषेशिवाय आपण संवाद साधू शकू का? नाही. त्यामुळे भाषा ही कसं आहे? संवादाचं माध्यम आहे. पुढचा प्रश्न बघा. भाषा कशी असते? भाषा कशी असते? भाषा कशी असते? नदीप्रमाणे प्रवाही असते. जिथं जाईल तिथं आपण बदलते. ते कशी? प्रवाहाप्रमाणे बदलत जाते. त्यामुळे भाषा कशी असते तर नदी प्रवाहाप्रमाणे असते. चला चौथा प्रश्न बघा क्रम विचारलाय. मराठी भाषेचा उगम क्रम. तुम्हाला क्रम मी तर सांगितला होता. त्यामुळे लक्षात ठेवायचा क्रम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. काय बघा ह्याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक B संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी हा त्याचा क्रम आहे. उगम क्रम आहे. मराठी भाषेचा उगम कसा झाला? पहिल्यांदा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी असा त्याचा उगम आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय? विद्वानांची भाषा कोणती आहे? विद्वानांची भाषा कोणती आहे तर संस्कृत. कोणती? संस्कृत. सामान्य जनांची भाषा कोणती होती? सामान्य जनांची भाषा ही कोणती होती? बघा तुमचं उत्तर आलं असेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्राकृत. सामान्य जनांची भाषा कशी होती तर प्राकृत होती. बघा सातवा प्रश्न काय? प्रमाण भाषा म्हणजे काय? प्रमाण भाषा म्हणजे काय? व्याकरणदृष्ट्या मान्य भाषा. प्रमाण भाषेला आपण कशाला काय म्हणतो तर व्याकरणदृष्ट्या जी मान्य आहे त्या भाषेला काय म्हणायचं? प्रमाण भाषा. आठवा प्रश्न बघा. बोली भाषा म्हणजे काय? बोली भाषा म्हणजे काय? प्रदेशानुसार बदलणारी भाषा. प्रत्येक प्रदेशात जी भाषा असते त्या प्रदेशानुसार बदलते भाषा त्याला काय म्हणायचं? बोली भाषा. मातृभाषा म्हणजे काय? सांगा. मातृभाषा म्हणजे काय? घरात आपण जी प्रथम शिकलेली भाषा असते, आपण घरात, कुटुंबात, समाजात जी भाषा प्रथम शिकतो त्याला काय म्हणायचं? मातृभाषा. चला 10वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती कृत्रिम भाषा आहे? कृत्रिम भाषा कोणती आहे तर गणिती चिन्हांची भाषा ही असते. कसली असते तर कृत्रिम भाषा. ती मानवाने तयार केलेली भाषा असते त्यामुळे त्याला काय म्हणायचं? कृत्रिम भाषा. बघा 11वा प्रश्न बघा. नाणेघाट आद्य शिलालेख कोणत्या लिपीत आहे? नाणेघाट आद्य शिलालेख कोणत्या लिपीत आहे? सांगा तर ब्राह्मी लिपीत आहे. नाणेघाट आद्य शिलालेख कोणत्या भाषेत आहे? ब्राह्मी लिपीमध्ये आहे. 12वा बघा. नाणेघाट कुठे आहे? नाणेघाट कुठे आहे तर उत्तर आलं का बघा. सगळे महत्त्वाचे पॉईंट आपण वरती घेतले त्याच्यावरच प्रश्न आहेत त्यामुळे तुम्हाला प्रश्नाची उत्तर यायलाच पाहिजे. बघा ऑप्शन क्रमांक B पुणे जुन्नर जवळ. कुठे आहे नाणेघाट? पुणे जुन्नर जवळ. बघा मराठीतील पहिला शिलालेख कुठे सापडतो? पहिला शिलालेख कुठे सापडतो तर श्रवणबेळगोळ कर्नाटक येथे. 14वा प्रश्न बघा. मराठीतील पहिला शिलालेख कोणत्या वर्षाचा आहे? कोणत्या वर्षाचा आहे तर पहिला शिलालेख इसवी सन 983. 15वा प्रश्न बघा.
मराठीतील पहिला शिलालेख कोठे आढळला? कोठे आढळला? तर बाहुबली पुतळ्याखाली. चला पुढचा प्रश्न बघूया. लिपी म्हणजे काय? लिपी म्हणजे काय? लेखनासाठी चिन्हांची पद्धत, जी आपण लिपी म्हणून चिन्ह जे वापरतो लेखनासाठी त्याला काय म्हणायचं? लिपी. बघा 17वा प्रश्न बघा. भारतातील सर्वात प्राचीन लिपी कोणती? भारतातील सर्वात प्राचीन लिपी कोणती आहे? तर ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी ही सर्वात प्राचीन लिपी आहे. 18वा प्रश्न बघा. देवनागरी लिपीचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? देवनागरी लिपीचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? तर अक्षरांना शिरोरेषा मारणे. प्रमुख वैशिष्ट्य कोण? शिरोरेषा मारणे. चला पुढचा प्रश्न बघा. मोडी लिपीचा उपयोग मुख्यतः कशासाठी झाला? मोडी लिपीचा मुख्यतः उपयोग कशासाठी झाला? तर मराठी पत्रव्यवहार व दप्तरकामासाठी मोडी लिपीचा उपयोग झाला. पहिल्या काळात बघा ते वापरायचे, पत्रव्यवहार आणि दप्तरकामासाठी मोडी लिपीचा वापर करायचे. मोडी लिपीचा प्रसार कोणाच्या काळात जास्त झाला? मोडी लिपीचा प्रसार कोणाच्या काळात जास्त झाला? तर पेशवे व शिवकालीन प्रशासन यांच्या काळात मोडी लिपीचा जास्त प्रसार झाला. बघा अशा पद्धतीने आपण भाषेचा उगम आणि इतिहास याबद्दल सर्व माहिती बघितलेली आहे आणि त्याच्यावर 20 प्रश्नांचा सरावसुद्धा घेतलेला आहे आपण. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. जर कोणी हा व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण तुम्हाला प्रत्येक पॉईंट जर लक्षात आला तर पुन्हा प्रश्न सोडवायला अजिबात अवघड जाणार नाही. अशा पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिक वाईज तुमची TET एक्झामपर्यंत जूनच्या आसपास तुमची एक्झाम होऊ शकते. अजून काही तसं डिटेल्स इन्फॉर्मेशन आलेली नाही आहे, पण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आत्ताच तयारीला लागा. आत्तापासून कन्सेप्ट क्लिअर करा. ह्या महिन्यात फेब्रुवारी महिना किंवा मार्चमध्ये ह्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. नंतर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. नंतर प्रश्न प्रिव्हियस इयर असं टप्प्याटप्प्याने तुम्ही पुढे जावा. त्यामुळे तुमचा अभ्यास काय होणार आहे? एकदम परफेक्ट होणार आहे आणि तुम्हाला अजिबात कुठंच अडचण येणार नाही. त्यामुळं अशा पद्धतीने असेच व्हिडिओ बघत जावा. व्हिडिओ बघा, कारण प्रत्येक टॉपिक वाईज आपण घेणार आहोत. त्यामुळे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार म्हणजे होणार, त्यात काही शंका नाही. त्यामुळं काय करायचं आहे? आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा. सर्वांना त्याचा फायदा झाला पाहिजे. अशा पद्धतीने आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.